सेनेचे उद्धव ठाकरेंनी मिळवलेल्या धडाके रेकॉर्ड ब्रेक आणि मोठ्या सगळीकडे महानगरपालिकांची धुमधाम चालू असतानाच आता ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे। मात्र हा उद्धव ठाकरेंनी मिळवलेला शिंदे सेनेला हरवून जबरदस्त विजय, या विजयाची राष्ट्रभर चर्चा। शिंदे सेनेला पराभूत करत अखेर उडवलाय धुवा, शिंदेचा बालेकिल्लाच ठाकरेंनी केलाय। मित्रांनो, सविस्तर बातमी। राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा शिवसैनिकांचा प्रचंड मोठा जल्लोष। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा शिवसैनिक हा प्रमुख गाभा आहे। शिवसैनिक हेच कार्यकर्ते आणि शिवसैनिक हाच पक्ष, शिवसैनिक हेच सर्वस्व अशी मानणारी शिवसेना प्रमुखांची शिवसेना होती आणि आजही उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं सामान्य शिवसैनिक देखील म्हणतायत। कारण की शिवसैनिकांमुळेच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये शिवसेना आता सत्तेमध्ये सहभागी होते आहे। शिवसैनिकांचा परिश्रमच खूप महत्त्वाचा असतंय आणि या शिवसैनिकांच्या बळावरच सामान्य शिवसैनिकांनी शिंदे गटाला जवळजवळ 27 ठिकाणी धूळ चारली आहे। मित्रांनो, कुठे झालाय उद्धव ठाकरे यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय, आता आपण जाणून घेऊया। महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची मात्र आता सगळीकडेच खूप मोठी प्रचंड ख्याती होत चालली आहे। मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांची युती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये रंगलाई, परंतु आता ग्रामीण महाराष्ट्र दोघांना बोलवतोय, ग्रामीण महाराष्ट्र दोघांसाठी टाळं फोडतोय। महाराष्ट्राच्या 2029च्या होऊ घातलेल्या नगरपालिकांच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी व्यूहरचना आखायला सुरुवात केली असतानाच हा विजय समोर आल्यामुळे मुंबईत देखील या विजयाचे फटाके आणि गुलाल उडवून शिवसैनिकांनी जल्लोष केल्याचं सगळीकडे जाणवत आहे। त्यामुळे शिवसैनिकांचा हा जल्लोष नेमका कुठल्या विजयाचा आहे हे सर्वसामान्य नागरिक आता आतुरतेने वाट पाहत होते। तब्बल 27 जागी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हे प्रचंड यश मिळालंय। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 0 जागा, भाजपला 3 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 1 जागा आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तब्बल 27 जागी हा प्रचंड मोठा विजय मिळाल्यामुळे महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपला हा विजय संपादित केला आहे। नंदुरबार जिल्हा तसा भाजपचा बालेकिल्ला, एकनाथ शिंदेचे देखील या भागात आमदार, काँग्रेसचे देखील आमदार, मात्र उद्धव ठाकरेंचं या भागामध्ये कोणत्याही प्रकारचं वर्चस्व नसताना सर्वसामान्य शिवसैनिकांच्या बळावरती ठाकरेंनी मिळवलेला हा विजय 27 ठिकाणी उद्धव ठाकरेंचे सर्वसामान्य शिवसैनिक उभे होते आणि इथे मात्र ठाकरेंचा जलवा आणि ठाकरेंचा विजय हा सर्वस्व मानला जातोय। मित्रांनो, या विजयामुळे उद्धव ठाकरेंची जबरदस्त क्रेज उत्तर महाराष्ट्रामध्ये वाढली असून जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात देखील शिंदे सेनेचे आणि भाजपचे धाबे प्रचंड दणाणले आहेत। सामान्य शिवसैनिक जर असा लढला तर महाराष्ट्राची सत्ता 2029ला उलथवून टाकू असं सध्या उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी म्हटलंय। त्यामुळे हा विजय सध्या खूप महत्त्वाचा असल्याचं त्यांनी आपलं स्पष्टीकरण दिलंय। तर यावरती प्रतिक्रिया द्या।